नमस्कार। आज पौष शुक्ल पौर्णिमा शके 1945। मी गीतांजली जोशी शहा सादर करत आहे ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। जिल्ह्यात नवमतदारांच्या संख्येत लक्षणीय वाढ। अपुऱ्या पाणी पुरवठ्याबद्दल घोडबंदरवासियांनी मागितली पाणी पुरवठा तक्रार समितीकडे दाद। आणि स्वच्छतेचं महत्त्व शिक्षकांनी विविध विषयांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पटवून द्यावं, आयुक्त अभिजित बांगर। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच आमच्या फेसबुक, यूट्यूब आणि संकेतस्थळाला सबस्क्राइब करायला विसरू नका। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। जिल्ह्यात विशेष पुनरीक्षण कार्यक्रम आणि मोहिमांमुळे अंतिम मतदार यादीत नवमतदारांचा टक्का लक्षणीय वाढला असल्याची माहिती जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी दिली। आजपर्यंत ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या 1,10,00,000 असून 27 ऑक्टोबरच्या प्रारूप मतदार यादीत 1,77,000 मतदारांची नाव नोंदणी झाली आहे। तसंच 1,28,447 मतदारांची वगळणी करण्यात आली आहे। त्यामुळे मतदार यादीमध्ये 48,631 मतदारांची निव्वळ वाढ होऊन एकूण मतदारांची संख्या ही 63,92,520 इतकी झाली आहे। ठाणे जिल्हा हा आगामी लोकसभेच्या दृष्टीनं निवडणुकीसाठी सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी एका पत्रकार परिषदेत दिली। जिल्ह्यात 16,785 पुरुष मतदारांची, 31,715 स्त्री मतदारांची आणि 131 तृतीयपंथीय मतदारांची वाढ झाली आहे। यंदा महिलांच्या मतदार नोंदणीत लक्षणीय वाढ झालेली दिसून येते। त्यामुळे मतदार यादीमध्ये स्त्री पुरुष गुणोत्तर 878 वरून 853 इतकं झालंय। 18 ते 19 वयोगटामध्ये 39,590 मतदारांची नव्यानं भर पडली आहे। तसंच 20 ते 29 या वयोगटात 43,889 मतदारांची नोंद झाली आहे। या यादीत 47,709 मृत मतदारांची नावं मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत। त्यापैकी 80 पेक्षा अधिक वय असलेले 18,000 मृत आणि वय चुकीचं असल्याचं निदर्शनास आलं। त्यांची सखोल तपासणी करून विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कालावधीत 48,354 मतदारांच्या नावांची वगळणी करण्यात आली आहे। लोकसभा निवडणुकीची तारीख अद्याप निश्चित झालेली नसून 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये दिव्यांग मतदारांना ये-जा करण्यासाठी सर्व मतदान केंद्र ही तळमजल्यावर आणण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। शहरी मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी येत्या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील शहरी विधानसभा मतदारसंघातील 34 मतदान केंद्र ही मोठ्या गृहनिर्माण संकुलांमध्ये ठेवण्यात आली आहेत। जिल्ह्यात मतदारांचा टक्का वाढवण्यासाठी राजकीय पक्षांना आवाहन करण्यात आलं असल्याचं अशोक शिंगारे यांनी सांगितलं। तुम्हाला आपलं शहर कसं असावं असं वाटतं? शाळेतील स्वच्छतागृह स्वच्छ असतात का? बाहेर फिरताना तुम्हाला रस्त्यावर कचरा दिसतो का? अशा अनेक प्रश्नांच्या माध्यमातून महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी विविध शाळांमधील मुलांसोबत संवाद साधला। शहर स्वच्छ ठेवणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना सहकार्य करणं आवश्यक आहे। रस्त्यावर कचरा टाकणं जर बंद झालं तरच आपल्याला शहरातील रस्ते स्वच्छ दिसतील। यासाठी शिक्षकांनी स्वच्छता हा विषय विद्यार्थ्यांना विविध माध्यमातून समजावून सांगणं गरजेचं आहे। आपल्या परिसरातील समस्या काय आहेत याबाबत मुलांकडून जाणून घेणं महत्त्वाचं असल्याचं आयुक्तांनी सांगितलं। इंडियन स्वच्छता लीग या कार्यक्रमाच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते। या कार्यक्रमात विविध विषयावर सादर केलेल्या विजेत्या प्रकल्पातील विद्यार्थ्यांना बांगर यांच्या हस्ते गौरवण्यात आलं। कचरा उचलणं हे जरी महापालिकेचं काम असलं तरी कचरा नागरिकांनी रस्त्यावर न टाकणं हे देखील प्रत्येकाचं कर्तव्य आहे।
जबाबदार नागरिक म्हणून सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवणं, वाहतुकीचे नियम पाळणं आदींसारखी कर्तव्य पाळणं महत्त्वाचं आहे. आपण समूहामध्ये वावरत असताना माझ्या आजूबाजूला असलेल्या व्यक्तींना आपल्यापासून त्रास होणार नाही, तसंच त्यांचंही जीवन माझ्यामुळे सहज सोपं होईल यासाठी आपण काय करू शकतो ही भावना प्रत्येकाने मनात ठेवली तर त्याची उत्तरं आपल्याला आपोआपच मिळतील. या गोष्टी शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवल्या पाहिजेत असंही आयुक्तांनी नमूद केलं. आजची मुलं ही उद्याची पिढी आहे. या वयातच आपण त्यांच्यावर योग्य संस्कार केले तर ते निश्चितच जबाबदार नागरिक बनतील असा विश्वासही आयुक्तांनी व्यक्त केला. सार्वजनिक ठिकाणी नियमांचं पालन करणं म्हणजे भित्रेपणा नाही, तर नियमांचं पालन जो करतो त्याची वृत्ती धाडसी असते. अशा प्रकारे शिक्षकांनी विद्यार्थ्यांचं प्रबोधन करावं असंही आयुक्तांनी नमूद केलं. संवादातून मुलांची मतं जाणून घेत असताना विद्यार्थ्यांनीही आपली मतं व्यक्त केली. बसमधून प्रवास करताना आपल्याकडील खाण्याच्या वस्तूची आवरणं ही रस्त्यावर न टाकता आपल्या पिशवीतच ठेवावीत. तसंच शहरातील अनेक ठिकाणच्या पुलांच्या पिलर्सवरती थुंकून ते अस्वच्छ झाल्याचं आढळतात. तर काहींनी शाळांमधील स्वच्छताही नियमित होत असल्याचंही सांगितलं. तर काही विद्यार्थ्यांनी प्लास्टिक पासून बनवलेल्या वस्तूंची यावेळी माहिती दिली. शास्त्रीय संगीत आणि नाट्य संगीतात आपलं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या पंडित राम मराठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचं औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ ठाणे एंजल्स आयोजित व्हॉइस ऑफ ठाणे व्हर्जन बंदिश शास्त्रीय गीत गायन स्पर्धेत पार्थ दुग्गर, सानिया वेलांगी, सौम्या पै आणि सोहम देशमुख यांनी पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळवलं. ठाण्यात प्रथमच झालेल्या बंदिश गायन स्पर्धेला गायकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 12 ते 20 वर्ष वयोगटातील छोटा ख्याल गायन स्पर्धेत पार्थ दुग्गर तर खुल्या गटात सौम्या पैनं अव्वल स्थान मिळवलं. तर नाट्य संगीत गायन स्पर्धेतील 12 ते 20 वर्ष गटात सानिया वेलांगी आणि खुल्या गटात सोहम देशमुख विजेता ठरले. जवळपास 30 वर्षांहून अधिक काळ संगीत रंगभूमीची सेवा करणाऱ्या पंडित राम मराठेंना या स्पर्धेच्या माध्यमातून आदरांजली वाहण्याचा छोटा प्रयत्न असल्याचं रोटरी क्लब ऑफ ठाणे एंजल्सच्या अध्यक्षा डॉक्टर श्वेता नाखवा कोयंडे यांनी सांगितलं. यावेळी स्पर्धक गायकांनी 12 मिनिटांच्या अवधीत छोटा ख्यालमधील विलंबित मध्यलय द्रुत तराना नाट्यसंगीत सादर केलं. आपल्या आजोबांच्या आठवणींना उजाळा देताना प्राजक्ता मराठे यांनी विविध रागदारी पेश केली. रोटरी क्लबचे जिल्हा गव्हर्नर मिलिंद कुलकर्णी आणि पंडित संजय मराठे यांनी स्पर्धेचं उद्घाटन केलं. भर रस्त्यात महिलेची चेन हिसकावून पळणाऱ्या चोराला महात्मा पोलिसांनी बेड्या ठोकल्या. रात्रीच्या सुमारास रामबाग परिसरातून एक महिला पायी चालत जात होती. एक व्यक्ती महिलेचा पाठलाग करत होता आणि संधी मिळताच त्यानं महिलेच्या गळ्यातील चेन हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला. महिलेनं आरडाओरड केला. त्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी या चोराचा पाठलाग करत गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या मदतीनं त्याला ताब्यात घेतलं. पुरुषोत्तम चकोरिया असं या चोराचं नाव आहे. महात्मा फुले पोलीस पुढील तपास करत आहेत. श्रीमा विद्यालयातर्फे आंतरशालेय अथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत पोलीस पब्लिक स्कूलच्या खेळाडूंचा बोलबाला राहिला. गर्ल्स चॅम्पियनशिप, बॉईज चॅम्पियनशिप, जनरल चॅम्पियनशिप पटकावत पोलीस पब्लिक स्कूलच्या खेळाडूंनी स्पर्धेत अव्वल असल्याचं सिद्ध केलं. श्रीमा विद्यालयाच्या क्रीडांगणावर आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत ठाण्यातील 33 शाळांमधील 1650 विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेतील ठाणे पोलीस स्कूलचे खेळाडू विजयी झाले. 16 वर्षांखालील मुलांमध्ये 400 ते 800 मीटर धावणं, लांब उडीमध्ये सक्षम नागती, लांब उडीमध्ये सार्थक चौधरी, शॉटपटू अंजू वसावे, 800 मीटर धावण्यामध्ये श्रेयस रहाणे, 16 वर्षांखालील मुलींमध्ये 100 मीटर मध्ये कादंबरी शिंदे, 400 ते 800 मीटर धावण्यामध्ये लांबुडी शॉटपटूमध्ये वैष्णवी गोपनार, 800 मीटर धावण्यामध्ये पूर्वा चव्हाणकर, 14 वर्षांखालील मुलांमध्ये 600 मीटर धावण्यामध्ये आर्यन बच्छाव, 14 वर्षाखालील मुलींमध्ये शॉटपटू मनस्वी सोनावणे, नदाफ आलिया, 12 वर्षाखालील मुलांमध्ये शॉटपटू सुवस्तिक मुसाळे, लांब उडीमध्ये शौर्य पाटील, 12 वर्षाखालील मुलींमध्ये शॉटपटूमध्ये कामाक्षा दुधाडे, 10 वर्षाखालील मुलांमध्ये शॉटपटूमध्ये कुशाग्र यादव, 200 ते 100 मीटर धावण्यामध्ये स्वेथन पडेकर,
200 मीटर धावणे लांब उडीमध्ये प्रतीक गाडेकर, 10 वर्षाखालील मुलींमध्ये 200 मीटर धावण्यामध्ये सय्यद फेक, 100 ते 200 मीटर धावणे लांब उडी आर्या पगारे, शॉटपटू उन्नती स्वरादे, 6 वर्षाखालील मुलांमध्ये 50 मीटर धावण्यामध्ये साखलीन शेख, 6 वर्षाखालील मुलींमध्ये 50 मीटर धावण्यामध्ये इरा कवाडे, स्टँडिंग जम्प इरा कवाडे. सर्व वयोगटातील रिले प्रकारात ठाणे पोलीस स्कूलनं आपली विजयी पताका फडकावली. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. शिवसेवा मित्र मंडळ या 57 वर्ष जुन्या संस्थेतर्फे बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती प्रित्यर्थ व्यंगचित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेसाठी एकूण 237 प्रवेशिका आल्या होत्या. या स्पर्धेतील निवडक व्यंगचित्रांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन ज्येष्ठ रांगोळीकार आणि चित्रकार महेश कोळी यांच्या हस्ते झालं. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रभाकर वाईरकर यांच्या हस्ते आणि अभिनेते मिलिंद गवळी यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी अभिनेते मिलिंद गवळी यांनी या प्रदर्शनाचं आणि सहभागींचं कौतुक केलं आणि यातील अनेक व्यंगचित्र अत्यंत मार्मिक आहेत. बाळासाहेबांच्या या कलेचा प्रसार अशा स्पर्धेतून नक्कीच होईल याबद्दल शिवसेवाचं कौतुक केलं. ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रभाकर वाईरकर यांनी या स्पर्धेचं कौतुक करताना शिवसेवा ही गेली 11 वर्ष ही स्पर्धा आयोजित करतेय त्याबद्दल समाधान व्यक्त केलं. या स्पर्धेचं यश हे सहभागी स्पर्धकांच्या मार्मिक व्यंगचित्रातून दिसून येत आहे. त्यांनी व्यंगचित्रातले बारकावे समजावून सांगताना त्यांचं बाळासाहेबांबरोबरचे अनुभव शेअर केले. बाळासाहेब एखाद्या चित्रकाराचा किती सन्मान करायचे आणि त्यांना भेटणाऱ्या समाजातील प्रत्येक कलाकाराला सन्मानाने वागवायचे, त्यामुळेच ते सर्वार्थाने दिग्गज व्यंगचित्रकार होते. या स्पर्धेत उत्तम सहभागासाठी ठाण्यातील जव्हेरी ठाणावाल कर्णबधीर विद्यालयाला गौरवण्यात आलं. तसंच ठाणे पूर्वतील कमालिनी कर्णबधीर शाळा आणि कुर्ल्याच्या भाटिया हायस्कूलचंही सन्मान चिन्ह देऊन कौतुक करण्यात आलं. कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात 12 तास उलटून गेले तरी मृतदेहाचं शवविच्छेदन केलं नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कल्याण पूर्वेतील आडवली परिसरातील एका व्यक्तीची हत्या झाल्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी केडीएमसीच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठवण्यात आला होता. 12 तास उलटून गेले तरी त्याच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं नाही. शवविच्छेदन करायचं नव्हतं तर आम्हाला याची कल्पना आधी का दिली नाही, असा सवाल मृताच्या नातेवाईकांनी उपस्थित केला. पोलिसांच्या हद्दीचा विषय असल्यानं उशीर झाला. तसंच हा गंभीर गुन्हा आहे. या हॉस्पिटलमध्ये फॉरेन्सिक एक्सपर्ट्स नसल्यानं शवविच्छेदन करू शकत नाही असं रुग्णालय प्रशासनाचं म्हणणं आहे. मात्र पोलिसांकडून कोणत्याही प्रकारचा उशीर झाला नसून पोलिसांनी सर्व रिपोर्ट्स वेळेत सादर केले असल्याचं एसीपी सुनील कुऱ्हाडे यांनी सांगितलं. कल्याणमध्ये क्षुल्लक कारणावरून मित्रानेच मित्राची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
दोन मित्र पार्टनरशिप मध्ये चायनीज गाडी सुरू करणार होते. या आनंदात दोघांनी पार्टी केली. मात्र या दारू पार्टीमध्ये क्षुल्लक कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. याच वादातून एका मित्राने धारदार शस्त्राने वार करत मित्राचीच हत्या केली असल्याची धक्कादायक घटना कल्याण पूर्व मध्ये आडवली परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास घडली. वाजिद सय्यद असं या मृत तरुणाचं नाव असून या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी परेश शिलकर या तरुणाला ताब्यात घेतलं आहे. मानपाडा पोलीस पुढील तपास करत आहेत. जैन मंदिरात पारंपरिक वस्त्र परिधान करून दर्शनाच्या बहाण्यानं मंदिरातील चांदीचे दागिने चोरणाऱ्या चोरांना रामनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. नरेश जैन असं या चोराचं नाव असून हा फक्त जैन मंदिरांमध्ये चोऱ्या करत होता. नरेश जैन विरोधात मुंबई मधल्या विविध पोलीस ठाण्यांमध्ये 10 गुन्हे दाखल आहेत. डोंबिवलीतील 3 जैन मंदिरात त्यांनी चोरी केली होती. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी आरोपी नरेश जैन याला बेड्या ठोकल्या आहेत. या आरोपीकडून चांदीचे दागिने आणि मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अपुरा पाणी पुरवठा, वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत कमी पडत असलेली पाणी वितरण व्यवस्था यांच्याबाबत दीर्घकालीन उपाययोजनांसाठी ठाणे महापालिका प्रयत्न करत आहे. त्याचवेळी तत्काळ दिलासा मिळावा यासाठी 5 MLD अतिरिक्त पाणी विजयनगरी जलकुंभात यावं यासाठी महिनाभरात मार्ग काढला जाईल अशी ग्वाही ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी घरगुती पाणी पुरवठा तक्रार निवारण समितीच्या बैठकीत दिली. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिका क्षेत्रातील घरगुती वापराच्या पाणी पुरवठ्याबाबतच्या तक्रारींचं निराकरण करण्यासाठी समिती गठन करण्यात आली आहे. या समितीची बैठक काल महापालिका मुख्यालयात झाली. या बैठकीत नागरिकांच्या एकूण 17 शिष्टमंडळांनी आपल्या तक्रारी आणि निवेदनं सादर केली. त्यात मुंब्रा आणि ठाणे शहर इथल्या प्रत्येकी 1 तर घोडबंदर रोड परिसरातील 15 शिष्टमंडळांचा समावेश होता. वाघबीळ, विजयनगरी, हावरे सिटी, लोढा, भाईंदरपाडा, ओवळा नाका या घोडबंदर परिसरातील सर्वाधिक तक्रारी निवेदनांचा समावेश आहे. नागरिकांनी प्रामुख्यानं अपुऱ्या आणि अनियमित पाणी पुरवठ्याबद्दलच्या तक्रारी मांडल्या. अनियमित आणि अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे गृहनिर्माण सोसायट्यांचा टँकरच्या पाण्यावरील वार्षिक खर्च हा लाखो रुपयांच्या घरात गेला आहे. त्यामुळे संपूर्ण आर्थिक नियोजन कोलमडत असल्याचं नागरिकांनी तक्रारीत म्हटलं आहे. जलवाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी घेण्यात येणाऱ्या शटडाऊन नंतर पाणी पुरवठा पूर्ववत होईपर्यंत 8 ते 10 दिवसांचा कालावधी लागतो. शेकडो कुटुंबांचा समावेश असलेल्या गृहसंकुलांना 20 मिनिटं ते अर्धा तास येणारं पाणी पुरत नाही. त्यामुळे बोरिंगच्या पाण्याचा उपसा वाढतो. पाण्याची पातळी खाली गेल्याचंही निरीक्षण नागरिकांनी तक्रारीतच नोंदवलं आहे. त्यावर आपत्कालीन आणि दीर्घकालीन अशा 2 स्वरूपाच्या उपाययोजना केल्या जात असल्याचं महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी स्पष्ट केलं. घोडबंदर रोड भागात मोठ्या प्रमाणावर गृहसंकुलं निर्माण होत आहेत. त्यांच्यासाठी जोवर पुरेसं पाणी उपलब्ध होत नाही तोवर त्यांना पुढील परवानगी देऊ नये असं मत नागरिकांनी मांडलं. त्याबाबत विचारपूर्वक योग्य तो निर्णय घेण्यात येईल असं आयुक्त बांगर यांनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर 5 MLD वाढीव पाणी स्टेमकडून घेऊन ते विजयनगरी जलकुंभात सोडलं तर या परिसराला तात्काळ मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यासाठी आवश्यक असलेली कार्यवाही महिनाभरात पूर्ण करावी असंही आयुक्तांनी सांगितलं. ठाणे शहराचा वाढता पसारा लक्षात घेऊन भविष्याच्या दृष्टीनं ठाणे महापालिकेस जादा पाणी मिळावं यासाठी पालिकेनं राज्य सरकारसोबत पत्रव्यवहार केला आहे. त्याचा पाठपुरावा करण्यात येईल. घोडबंदरचा विकास लक्षात घेऊन तिथेच जास्तीचं पाणी तातडीनं लागणार असल्यानं त्याबाबत राज्य सरकारकडे पाठपुरावा केला जाईल असंही आयुक्तांनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर कार्यकारी अभियंत्यांनी तक्रारी आलेल्या भागाला प्रत्यक्ष भेट देऊन त्यांनी तात्काळ कोणत्या स्वरूपात दिलासा देता येईल याची खातरजमा करण्याचे निर्देश पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात आपत्तीजन्य परिस्थितीत तात्काळ मदत आणि बचाव कार्य उपलब्ध होऊन जीवित आणि वित्तहानीचं रक्षण करण्याकरता नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशानं आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक संस्था आगा खान एजन्सी फॉर हॅबिटॅट यांच्या सहकार्यानं महापालिका क्षेत्रातील शाळा आणि महाविद्यालयातील शिक्षक आणि NSSच्या विद्यार्थ्यांसाठी बांदोडकर कॉलेज ऑफ सायन्स इथे 2 दिवसीय कार्यशाळेचं आयोजन केलं होतं. या कार्यशाळेत हॅझार्ड्स डेफिनेशन, नॅचरल हॅझार्ड्स, डिझास्टर मॅनेजमेंट डेफिनेशन, HRV डेफिनेशन, प्रिपेअर्डनेस, रिस्क, रिस्पॉन्स, रिकव्हरी, मिटिगेशन
डिझास्टर रिस्पॉन्स टास्क ग्रुप, स्नेक्स बाईट, बँडेजेस, CPR आणि ADEचं प्रशिक्षण, कॅज्युअल्टी लिफ्टिंग, ट्रान्सपोर्टेशन, मॉक ड्रिल फॉर अर्थक्वेक, क्लासेस ऑफ फायर, स्टेजेस ऑफ बर्न, इमर्जन्सी एक्झिट, फायर एक्सटिंग्विशर हँडलिंग, फायर फायटिंग डेमॉन्स्ट्रेशन तसंच TDRF जवानांच्या मार्फत सर्च आणि रेस्क्यू मध्ये हाताळण्यात येणाऱ्या इक्विपमेंटची माहिती देण्यात आली. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. जिल्ह्यात नवमतदारांच्या संख्येत लक्षणीय वाढ. अपुऱ्या पाणी पुरवठ्याबद्दल घोडबंदर वासियांनी मागितली पाणी पुरवठा तक्रार समितीकडे दाद. आणि स्वच्छतेचं महत्त्व शिक्षकांनी विविध विषयांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पटवून द्यावं, आयुक्त अभिजित बांगर. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेल्यास आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच YouTube चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.